स्टुडंट्स, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरेन्स हा आपला टॉपिक बघतोय. त्या टॉपिकशी रिलेटेड आपण काल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अरिल हलाइड्स हा पॉईंट डिस्कस केलेला आणि त्या पॉईंटमध्ये आपण अरिल हलाइडमध्ये होणारं नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन ह्यासारख्या रिॲक्शन बघितल्या होत्या. आणि त्या रिॲक्शनमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, की जेव्हा आपण रेझोनन्स इफेक्टला कन्सिडर करणार तेव्हा रेझोनन्स इफेक्टमध्ये जी तुमची ॲरोमॅटिक सिस्टीम असते त्याच्यामध्ये जो नेगेटिव्ह चार्जचा जो क्लाउड आहे किंवा तिथले जे असणारे पाय इलेक्ट्रॉन आहेत ते जेव्हा डिलोकलाइज होतात तेव्हा त्यांचं स्टॅबिलायझेशन आर्थो आणि पॅरा पोझिशनला होतं. आणि ह्याच्यावरून आपण काय म्हटलं की जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात तेव्हा तुम्हाला प्रोडक्टमध्ये मिळत असताना मिक्सचर मिळतं. आर्थो आणि पॅरा प्रोडक्ट असे प्रोडक्ट ह्यातनं तयार होत असतात. ओके, आणि मग त्या फॅक्टला कन्सिडर करूनच आपण नायट्रेशन बघितलं, सल्फोनेशन बघितलं आणि हॅलोजिनेशन. जे आता इथं तुम्ही बघू शकता. आपण लास्टची एक रिॲक्शन परत एकदा बघूया. सल्फोनेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की जेव्हा आपण क्लोरोबेन्झिनला सल्फ्युरिक ॲसिडबरोबर रिॲक्ट करतो तेव्हा क्लोरोबेन्झिन हा जो आपला रिॲक्टंट आहे ह्याची असणारी आर्थो आणि पॅरा पोझिशन जो आहे इथले हायड्रोजन काय होतात रिप्लेस होतात बाय सल्फोनिल ग्रुप आणि मग ह्याच्यामधनं पॅरा सल्फोनिक ॲसिड अशा फॉर्ममध्ये 4 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ॲसिड आणि 2 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ॲसिड असे 2 प्रोडक्ट मिळतात. आणि ह्यातला पॅरा प्रोडक्ट कसा असतो मेजर आणि हा असतो मायनर. आता मेजर आणि मायनर आपण कशावरनं काढलं होतं तर स्टेरिक इफेक्टवरनं हे मायनॉरिटी आणि मेजॉरिटी ठरते. जनरली पॅरा प्रोडक्टमध्ये मेजर प्रोडक्ट येतात कारण हे स्टेबल असलेले बघायला मिळतात. आर्थोमध्ये मायनर राहतं कारण 2 हेवी ग्रुप एकामेकाच्या शेजारी आल्यामुळं स्ट्रक्चरल हिंड्रन्स तिथं क्रिएट केले जातात. तर अशा नायट्रेशनची, सल्फोनेशनची आणि हॅलोजिनेशनची रिॲक्शन आपण ऑलमोस्ट लास्ट लेक्चरला डिस्कस केली. त्यातलाच पुढचा पार्ट आज आपल्याला बघायचा आहे, फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन. ओके, ह्या रिॲक्शन ज्या आहेत फ्रिडल क्राफ्ट्स ह्या तुम्हाला अजून 2 टॉपिकमध्ये रिवाईज होतील. अल्कोहोल फिनॉल्स इथर्स आणि अल्डिहाइड अँड किटोन्स आणि कार्बोक्झॅलिक ॲसिड ह्या टॉपिकमध्ये सुद्धा फ्रिडल क्राफ्ट्सचा रेफरन्स तुम्हाला येईल. त्यामुळे ह्या रिॲक्शन केअरफुली बघायच्या आहेत. आता फ्रिडल क्राफ्ट्स हे सायंटिस्टचं नेम आहे. ह्या फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शनशी रिलेटेड 2 वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन हा एक पार्ट येतो आणि फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन हा एक पार्ट ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे दोन्ही रिॲक्शन आपल्याला आज बघायचे आहेत. आता पहिली रिॲक्शन जी आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन याचा अर्थ आपण काय करायचं आहे, अल्किल ग्रुप आपण तिथं सबस्टिट्यूट करायचं आहे. कुणाच्या जागी, हायड्रोजनच्या जागी. म्हणजे जो तुमचा अरिल हलाइड असणार आहे त्याच्यामधले जे हायड्रोजन आहेत दे आर रिप्लेस्ड बाय अल्किल ग्रुप. समजतंय ना, त्याला म्हटलं जातं अल्कायलेशन. आता बघा इथं रिॲक्शन तुम्हाला दिले. समजा क्लोरोबेन्झिन घेतलं. वेन क्लोरोबेन्झिन रिॲक्ट्स विथ अ मिथिल क्लोराईड. आता मिथिल क्लोराईड हे कुठून आलं तर ओव्हरऑल मिथिल क्लोराईडमध्ये आपण बघू शकतो हे अल्किल हलाइड आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आर ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप सबस्टिट्यूट करायचा आहे, अल्किल ग्रुप ह्या सिस्टीममध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. मग जेव्हा क्लोरोबेन्झिनला आपण मिथिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट करणार इन प्रेझेन्स ऑफ अ अनहायड्रस AlCl3 ॲज अ कॅटॅलिस्ट. ही कंडिशन मात्र विसरायची नाही आहे. अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये. आता हा जो ॲरोवरचा रिएजंट आहे किंवा हा जो कॅटलिस्ट आहे ह्याचा रोल काय आहे तर हा इलेक्ट्रोफाईलला जनरेट करतो. ओके, मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोफाईल हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत. हा AlCl3 काय करतो, AlCl3 आणि मिथिल क्लोराईडमधला Cl हे कंबाईन होतात आणि हा AlCl4 ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन मायनस चार्ज कॅरी करतो आणि राहिलेला CH3 काय करणार तुमचा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणार. दिस इज प्लस किंवा हा इलेक्ट्रोफाईल आहे. आणि मग हा इलेक्ट्रोफाईल जनरेट झाल्यानंतर ह्याचा काय होणार, अटॅक होणार आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला. आणि मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ची कॅटेगरी जी आहे त्यातली अल्कायलेशनची रिॲक्शन जेव्हा अशा पद्धतीनं होणार तेव्हा ह्यातनं तुम्हाला पॅरा सबस्टिट्यूटेड आणि आर्थो सबस्टिट्यूटेड असे 2 प्रोडक्ट मिळतील. क्लिअर. मग हा जो अल्किल ग्रुपमध्ये आहे म्हणजे मिथिल ग्रुप जो आहे तो पॅराला एकदा सबस्टिट्यूट होणार, आर्थोला एकदा सबस्टिट्यूट होणार.
आणि मग मिक्सर जे मिळेल त्याच्यामध्ये मिक्सर कसं मिळणार बघा, 4 क्लोरोमिथिल बेन्झीन. म्हणजे आता जर ह्याला 1 नंबर दिला आपण 1 2 3 and 4, तर ह्याचं IUPAC नाव काय येणार, इथून ही 1-4 पोझिशन झाली आणि मिथिल बेन्झीनला पॅरेंट कन्सिडर केला. आता मिथिल बेन्झीनचंच दुसरं नाव आहे टोल्यून, जे IUPACने ॲज इट इज एक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही टोल्यून लिहिलं तरीसुद्धा करेक्ट किंवा मिथिल बेन्झीन लिहिलं तरीसुद्धा करेक्ट. दोन्ही वेनं 4 क्लोरो टोल्यून किंवा 4 क्लोरो मिथिल बेन्झीन असं सुद्धा त्याचं नाव येईल. आणि दुसरा प्रोडक्ट काय मिळेल, 2 क्लोरो टोल्यून किंवा 2 क्लोरो मिथिल बेन्झीन हा सेकंड प्रोडक्ट ह्यातनं मिळू शकतो. आणि बाय प्रोडक्टमध्ये मग HCl हे निघून जाईल. मग आपण काय केलं बघा, इथं अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला तुमच्या अरिल हॅलाइडमध्ये, त्यामुळे ह्याला काय म्हटलं, अल्कायलेशन रिॲक्शन. अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन हायड्रोजनला रिप्लेस करून. समजतंय ना, सोपी रिॲक्शन आहे. इट इज रिगार्डिंग टू दी फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आता बघा नेक्स्ट आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. आता असाइल ग्रुप जो आहे इट इज डिनोटेड बाय दिस वन C+CH3, हा तुमचा असाइल ग्रुप आहे. मग ह्या असाइल ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे, बेन्झीनच्या रिंगमध्ये किंवा अरिल हॅलाइडमध्ये आपल्याला ह्याला इन्सर्ट करायचं आहे. मग असायलेशनची डेफिनेशनसुद्धा सेम. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन कसं डिफाईन करता येईल तर बघा, व्हेन क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अ अनहायड्रस AlCl3 ॲज अ कॅटलिस्ट. इथं सुद्धा तोच कॅटलिस्ट घेतला आहे बघा, अनहायड्रस AlCl3. सेम रोल तो प्ले करणार. कुठला रोल, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. AlCl3 मेनली इलेक्ट्रोफाईलच्या जनरेशनला इथं वापरलं जाईल. कसं होणार, सेम मगाच्यासारखं AlCl3 आणि इथं ॲसिटिल क्लोराईड जे आहे त्याच्यामधला हा Cl- आयन हे कंबाईन होतील दोघं आणि AlCl4 ह्या फॉर्ममध्ये तो निघून जाईल. आणि बाकीचं हे एवढं जे राहिले C+CH3 होल दिस एंटिटी कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि मग हा इलेक्ट्रोफाईल इथं जनरेट होणार. आणि मग आपल्याला माहिती आहे रेझोनन्स स्टॅबिलायझेशनची स्ट्रक्चर जर कन्सिडर केली तर ॲरोमॅटिक ह्या सिस्टीममध्ये निगेटिव्ह चार्ज आर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला तुमचा स्टेबल राहतो. त्यामुळं हा एवढा जो असाइल ग्रुप आहे हा एकतर पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होणार आणि आर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होणार. आणि हे सबस्टिट्यूशन झाल्यानंतर ह्या रिॲक्शनमधनं सुद्धा तुम्हाला मिक्सचर मिळणार, पॅरा आणि आर्थो सबस्टिट्यूटेड. आता बघा इथं 4 क्लोरो ॲसिटोफिनोन. तर जेव्हा बेन्झीन रिंगला समजा हा Cl नाही आहे असं कन्सिडर करा, Cl नाही आहे आणि जर त्याला C+OCH3 असा ग्रुप जर जोडला तर त्याचं नाव असतं ॲसिटोफिनोन. ओव्हरऑल ह्याचं कंपाऊंडचं नाव काय तर ॲसिटोफिनोन. हा एंडेड बाय ONE आहे, म्हणजे हा किटोनिक टाईपचा कंपाऊंड आहे. तुम्ही म्हणाल किटोन कसं, तर बघा हा एक ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि इकडं ही अल्किल ग्रुपची सिस्टीम आहे. मधला हा कार्बोनिल कार्बन आहे. म्हणजे किटोन आपण कसे रिप्रेझेंट करतो, R, C+O आणि R असे रिप्रेझेंट करतो. दोन्ही वेळेला R असेल असं नाही, काय काय वेळेला काय असू शकतं, ॲरोमॅटिक रिंग पण येऊ शकते. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे हा आपला ॲरोमॅटिक टाईपचा किटोन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण एका साईडला काय आली ह्याच्यामध्ये काय आली, रिंग आली आहे. त्यामुळे हा ॲरोमॅटिक किटोन आहे. आणि ह्याचं नाव काय दिले, 4 क्लोरो ॲसिटोफिनोन. म्हणजे ह्याला 1 नंबरचा कार्बन कन्सिडर केला ह्या पोझिशनला तर इथून ही चौथी पोझिशन येते 1 2 3 and 4. 4 नंबरच्या कार्बनला क्लोरो हा सबस्टिट्यूट कन्सिडर केला तर 4 क्लोरो ॲसिटोफिनोन हा मेन प्रोडक्ट तुम्हाला इथं मेजर प्रोडक्ट इथं बघायला मिळेल. आणि त्याच पद्धतीनं आर्थो पोझिशनला जर सबस्टिट्यूशन झालं तर 2 क्लोरो ॲसिटोफिनोन हा मायनर प्रोडक्ट इथं आलेला आपल्याला बघायला मिळेल. ही झाली असायलेशनची रिॲक्शन. दोन्हीही रिॲक्शन ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत आणि दोन्हीवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एकतर अल्कायलेशन विचारतील किंवा एकतर असायलेशन विचारतील, डिपेंड्स. आणि ह्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या रिॲक्शनमध्ये दोन्हीपैकी कुठलीही एखादी रिॲक्शन ही ॲज इट इज म्हणजे पुढच्या 2 टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या रिॲक्शन तुम्हाला रिपीट होतील. त्यामुळे ह्या दोन्ही रिॲक्शन कशा तुम्ही केअरफुली स्टडी करायच्या आहेत. असायलेशन ॲज वेल ॲज अल्कायलेशन रिॲक्शन रिगार्डिंग टू दी फ्रिडल क्राफ्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर बघा मुलांनो, इथंपर्यंतचा जो पार्ट आहे सगळा हा बऱ्यापैकी रिॲक्शन ओरिएंटेड आपण बघितला. मग त्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड अरिल हॅलाइड दोन्हींच्या प्रिपरेशन मेथड बघितल्या, दोन्हींच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या.
फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या आणि सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करा. ऑलमोस्ट आज आपल्याला लास्ट टॉपिक पॉईंट बघायचा ह्या टॉपिकमधला शेवटचा, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. पॉलीहॅलोजन ह्या शब्दाचा अर्थ कळतो आहे मेनी. पॉली ह्या शब्दाचा अर्थ आहे मेनी. मेनी टाइम्स हॅलोजन जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये येतात तेव्हा त्याला पॉलीहॅलोजन असं म्हटलं जातं. मग ह्या युजेसमधले सुद्धा बरेचसे कंपाऊंडचे युजेस आणि इफेक्ट तुम्हाला 2 मार्क्सला 1 मार्कला हा क्वेश्चन ह्या पॉईंटवरती पॉसिबल आहेत. तर बघा त्यातला पहिला आहे आपला आजचा डायक्लोरोमिथेन किंवा त्याला मिथिलीन क्लोराईड असं म्हटलं. डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन क्लोराईड. डायक्लोरो का आलं तर मिथिलीन क्लोराईडचं डायक्लोरोमिथेनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. इथं 2 वेळेला Cl2 आहे त्यामुळं डायक्लोरोमिथेन असं नाव आलं. आता ह्याला कुठं यूज केलं जातं बघा. इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट, ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणून याला प्रिफर केलं जातं आणि प्रोपेलंट म्हणून एरोसोलमध्ये सुद्धा ह्याचा रोल आहे. आता ह्याचे इफेक्ट काय आहेत, हे 2 युजेस झाले ह्याचे इफेक्ट काय आहेत बघा. इट कॉजेस डिझीनेस, फॅटिक, नॉझिया, हेडेक, देन नमनेस आणि विकनेस. जर ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण जास्त वेळ आलो तर ओव्हरऑल नॉझिया म्हणजे मळमळणं, डोकेदुखी, उलट्या अशासारखे जे विकनेस आहे, डिझीनेस अशासारखे जे इफेक्ट आहेत ह्याचे कॉज होऊ शकतात. सेम वे इट डॅमेजेस कॉर्निया व्हेन इट कम्स विथ दी कॉन्टॅक्ट विथ आईज. जे जो डोळ्याशी रिलेटेड आपला कॉर्निया हा जो आईजमधला महत्त्वाचा पार्ट आहे ह्यालासुद्धा डॅमेज करायची ॲबिलिटी ह्या डायक्लोरोमिथेनकडं असती. हा त्याचा इफेक्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही याच्यावरनं अंदाज लावू शकता की हे किती हार्मफुल आहे. समजते. हा झाला पहिला कंपाऊंड पॉलीहॅलोजन कंपाऊंडचा. दुसरा दिला आहे क्लोरोफॉर्म. तर क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे CHCl3. इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रायक्लोरोमिथेन. हे त्याचा IUPAC नेम आहे, ट्रायक्लोरोमिथेन. 3 वेळेला Cl3 आहे, दॅट्स वाय दी ट्राय आणि क्लोरो आणि मिथेन हा त्याचा पॅरेंट येणार आहे. आता हा जो क्लोरोफॉर्म आहे ह्याचे युजेस काय आहेत बघा. इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन रेफ्रिजरंट R22. म्हणजे ओव्हरऑल रेफ्रिजरंट म्हणजे कूलंटशी रिलेटेड हा रिएजंट येतो आणि त्याच्या प्रिपरेशनमध्ये हा ट्रायक्लोरोमिथेन वापरला जातो. हा पहिला यूज आहे. सेम वे हा सॉल्वंट म्हणून सुद्धा वापरला जातो फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोडक्ट्स लाईक गम, फॅट्स, रेझिन. हे जे आहेत फॅट किंवा रेझिन जर कन्सिडर केलं ह्याचं जर एक्स्ट्रॅक्शन तुम्हाला करायचं असेल रिगार्डिंग टू दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर त्याच्यामध्ये ह्याला सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. कुणाला? क्लोरोफॉर्मला. दुसरा यूज आहे त्याचा. इट इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. अशा टाईपमध्ये ह्याचे क्लोरोफॉर्मचे यूजेस येतात. तर पर्टिक्युलरली युजेसनंतर इफेक्टचा पॉईंट येतो. याचे इफेक्ट काय आहेत बघा. बऱ्यापैकी याचे इफेक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. क्लोरोफॉर्म जो आहे ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण जास्त वेळ आलो तर आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती डिप्रेशनमध्ये जाते. म्हणजे ह्याचा पहिला इफेक्ट आपण सांगू शकतो इट कॉजेस अ डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. CNSवरती ह्याचा खूप इम्पॅक्ट होतो आणि डिप्रेशनमध्ये एखादी व्यक्ती जाऊ शकते. सेम वे इट कॉजेस फॅटिक, डिझिनेस आणि हेडेक अशा टाईपमध्ये सुद्धा ह्याचे इफेक्ट येतात. डोकेदुखी, चक्कर आल्यासारखं होणं अशा टाईपचे ह्याचे इफेक्ट आहेत. क्लोरोफॉर्म जेव्हा एअरबरोबर किंवा एअरला एक्सपोज केला जातो आणि एक्सपोज केल्यानंतर ह्याचा पॉयझनस फॉर्ममध्ये ह्याचं कन्वर्जन होतं कंपाऊंड्स लाईक फॉस्झिन आणि हेन्स जो क्लोरोफॉर्म आहे तो तुमचा स्टोअर करताना डार्क कलरच्या एअरटाईट बॉटलमध्ये ह्याला प्रिझर्व केलं जातं. कारण एअरबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हा स्वतःला फॉस्झिन ह्या पॉयझनस गॅसमध्ये स्वतःला कन्वर्ट करू शकतो. ओके. त्यामुळं हे ह्याचे इफेक्ट झाले. हे इफेक्ट 1 मार्कला 2 मार्कला हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्लोरोफॉर्मशी रिलेटेड. दी थर्ड कंपाऊंड इज कार्बन टेट्राक्लोराईड. ओके. CCl4 हा त्याचा फॉर्म्युला आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ टेट्राक्लोरोमिथेन. आता हे जे टेट्राक्लोरोमिथेन आहे ह्याचे युजेस बघा काय दिलेले आहेत. टेट्राक्लोरोमिथेन जे आहे CCl4 हे सुद्धा सॉल्वंट म्हणून वापरलं जातं फॉर ऑइल्स, फॅट्स अँड रेझिन्स. ओके. ह्यांना जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, ऑइल असेल, फॅट असेल किंवा रेझिन असेल, ह्यांचं जर एक्स्ट्रॅक्शन कॅरी आऊट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो कार्बन टेट्राक्लोराईड आहे किंवा CCl4 हा जो कंपाऊंड आहे ह्याला सॉल्वंट म्हणून वापरलं जातं.
सेम वे क्लोरीनच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा ह्याला ॲज अ सोर्स म्हणून प्रिफर केलं जातं. आपल्याला पी ब्लॉक इलेमेंट हा टॉपिक आहे आणि त्या पी ब्लॉक इलेमेंटमध्ये क्लोरीनच्या प्रिपरेशन रिॲक्शन जेव्हा आपण बघू तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा रेफरन्स तुम्हाला आलेला बघायला मिळेल. अजून काय यूज आहे बघा CCl4चा, तर क्लिनिंग एजंट म्हणून ह्याला वापरलं जातं कार्बन टेट्रा क्लोराईडला. इट इज रिगार्डिंग टू दी युजेस. आता पुढचं आहे याची इफेक्ट. याचे इफेक्ट काय होतात बघा. हा CCl4सुद्धा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला इफेक्ट दाखवू शकतो आणि ओव्हरऑल प्रोलॉंग एक्सपोजर जर झालं ह्याच्याशी रिलेटेड किंवा ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण जर जास्त वेळ आलो तर डेथसुद्धा कॉज होऊ शकते. प्रोलॉंग एक्सपोजरमध्ये जर आपण ह्याच्या आलो तर हा त्याचा एक हार्मफुल साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो. सेम वे ग्रीन हाऊस गॅसचे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा इफेक्ट असलेला बघायला मिळतो आणि ह्याला कार्सिनोजेनेटिक टाईपच्या प्रॉपर्टी असतात, म्हणजे कॅन्सर कॉझिंग हा रिएजंट आहे. एवढं हार्मफुल ह्याचे इफेक्ट आहेत हे लक्षात ठेवा. 4 इफेक्ट जे आहेत त्याच्यापैकी मिनिमम 2 इफेक्ट तरी तुमच्या व्यवस्थित लक्षात असावेत की 1 मार्कला 2 मार्कला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ह्याच्यामधला कुठलाही कंपाऊंड विचारतील पॉलीहॅलोजन कंपाऊंडशी रिलेटेड. नाव दी 4th वन इज आयोडोफॉर्म किंवा ट्राय आयोडोमिथेन. जसं क्लोरोफॉर्म आहे तसा आयोडोफॉर्म. आयोडोफॉर्मचा फॉर्म्युला काय बघा CHI3, क्लोरोफॉर्मचा आहे CHCl3. आता हा जो आयोडोफॉर्म आहे हा कुठं वापरला जातो. युजेस बघा त्याचे दिलेत. इट इज यूज इन अ मेडिसिन ॲज अ हिलिंग एजंट. आयोडीन जर बघितलं तर त्याच्याकडे अँटीसेप्टिक टाईपच्या प्रॉपर्टी असलेल्या बघायला मिळतात, त्यामुळे ह्याला मेडिसिनमध्ये ॲज अ अँटीसेप्टिक हिलिंग रिएजंट म्हणून वापरलं जातं. ओके. जर डेंटिस्टकडे तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये टिंक्चर आयोडीन हा एक कंपाऊंड असतो. तो आफ्टर दी रिमूव्ह ऑफ टीथ म्हणजे दात काढल्यानंतर तुम्हाला एक ब्ल्यू कलरचा कॉटन देतात दाढेमध्ये पकडायला, तर ते टिंक्चर आयोडीनचं सोल्युशन राहतं आणि त्याच्यामध्ये आयोडीनचे जे कंटेंट आहेत ना तर ते ॲज अ अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असल्यामुळं तिथं त्याला वापरलं जाऊ शकतं. हा आयोडीनचा महत्त्वाचा यूज आहे टिंक्चर आयोडोफॉर्मचे रिलेटेड. इफेक्ट त्याचे काय आहेत बघा. समजा जास्त वेळ जर ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर हा इरिटेशन कॉज करतो स्किनला आणि आईजला, म्हणजे डोळे आणि स्किनची चरचर होऊ शकते जर ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो तर. सेम वे ब्रीदिंग डिफिकल्टी, डिझिनेस, नॉझिया आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स, म्हणजे थोडंसं दिसायला कमी आल्यासारखं वाटेल, उलटी मळमळ ह्यासारखे किंवा श्वास घ्यायला त्रास होतो जर आपण आयोडोफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर. असे हे त्याचे इफेक्ट आहेत. ओके. 2 मार्कला 1 मार्कला किमान 2 इफेक्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत. स्किन आणि आईचं होणारं इरिटेशन, ब्रीदिंग डिफिकल्टी, डिझिनेस असेल किंवा नॉयझी असेल आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स असलेला आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. इट इज रिगार्डिंग टू दी आयोडोफॉर्म, त्याचे युजेस आणि त्याचे इफेक्ट येणार आहे. नेक्स्ट वन इज अ फ्रेऑन्स. तर फ्रेऑनवरती बऱ्यापैकी क्वेश्चन आलेले आहेत आत्तापर्यंत. फ्रेऑन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. क्लोरीन आणि फ्लोरीनचं कॉम्बिनेशन असतं याच्यामध्ये. याला फ्रेऑन्स असं म्हटलं जातं. कॉम्बिनेशन ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन. आणि जनरली हे जे फ्रेऑन्स आहेत त्यांना क्लोरोफ्लोरोकार्बन असं पण म्हटलं जातं. CFCs शॉर्ट फॉर्म त्याचं ॲब्रिवेशन काय तर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके. आता हे जे कंपाऊंड आहेत मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह इज डायफ्लोरोमिथेन किंवा त्याला फ्रेऑन 12 असं म्हटले. डायफ्लोरोमिथेन त्याचा फॉर्म्युला तुम्ही बघू शकता. डायफ्लोरोमिथेनशी रिलेटेड 2 वेळेला Cl2 2 वेळेला F2 पॅरेंट सिंगल कार्बन असल्यामुळे ह्याचा पॅरेंट येणार मिथेन. फ्रेऑन 12. ओके. तसंच फ्रेऑन 22 और R22 CHClF2 ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन अशा फॉर्ममध्ये सुद्धा ह्याचे फॉर्म्युले येतात. ओके. आणि ह्याचे युजेस जर कन्सिडर केले तर हे कुठं यूज केलं जातं तर CFC जे आहेत क्लोरोफ्लोरोकार्बन रेफ्रिजरंट म्हणून फ्रीजमध्ये ह्यांना वापरलं जातं. एअर कंडिशनरमध्ये ह्याचा यूज आहे. सेम वे प्रोपेलंट इन एरोसोल आणि फोमिंग किंवा ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोमच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा ह्याला फोमिंग रिएजंट म्हणून वापरलं जातं. असे हे युजेस आहेत फ्रेऑन्सशी रिलेटेड, क्लोरोफ्लोरोकार्बनचे CFCशी रिलेटेड. सेम वे ह्याचे इफेक्ट जर कन्सिडर केले तर हे आपल्याला माहिती आहे ओझोनचा जो लेअर आहे त्याचं होणारं डिप्लिशन जे आहे म्हणजे तो कमी व्हायला लागला आहे, त्याला रिस्पॉन्सिबल असणारा सगळ्यात मेजर जो
पॉईंट आहे किंवा मेजर जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे तो आहे CFC, ओझोन लेअर डिप्लेशनला रिस्पॉन्सिबल फॅक्टर क्लोरोफ्लोरोकार्बन असतात तुमचे, किंवा त्याला फ्रिऑन्स आपण म्हणतो. जनरली ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर सुद्धा सेम ब्रीदिंग प्रॉब्लेम कॉज होऊ शकतात, ऑर्गन डॅमेज होऊ शकतो, किंवा लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपण बेशुद्ध पडू शकतो. असे ह्याचे सिम्पटम्स किंवा इफेक्ट आपण बघू शकतो कुणाचे, CFCशी रिलेटेड. त्यामुळे हा हार्मफुल टाईपचा पॉलीहॅलोजन कंपाऊंड आहे. फ्रिऑनवरती पण बऱ्याच वेळेला क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलेले आहेत. अँड दी लास्ट वन इज द DDT. DDTचा लॉंग फॉर्म मात्र व्यवस्थित सगळ्यांनी बघायचा आहे. 1 मार्कला हा लॉंग फॉर्म बऱ्याच वेळेला विचारला आहे. DDTचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो मिथेन. ओके, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो मिथेन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता हा DDT जो आहे सगळ्यांना माहिती आहे, DDTची जी पावडर असती ती ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून वापरली जाते. मग इन्सेक्टिसाईड प्रॉपर्टी असल्यामुळं हाऊस फ्लाय असतील किंवा मॉस्किटो असतील, ओके, ह्यांना किल करायला ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून हे वापरलं जातं. सेम वे मलेरिया किंवा टायफस ह्यासारख्या ह्याला जर कंट्रोल करायचं असेल तरीसुद्धा DDTची पावडर स्प्रेड केली जाते. हे त्याचे युजेस आहेत. अनादर ह्याचे इफेक्ट जर कन्सिडर केले की DDTचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर काय इफेक्ट होऊ शकतात, तर वॉमिटिंग आणि शेकिंगनेस. ओके, म्हणजे उलट्या किंवा चक्कर आल्यासारखं होणं. जर जास्त ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो तर मळमळतं, चक्कर आल्यासारखं होतं. सेम वे इफेक्ट ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन, याचे असे मेजर कॉजेस किंवा इफेक्ट आपण सांगू शकतो. लिव्हरला डॅमेज करू शकतं, रिप्रोडक्शनच्या रेटवरती पण ह्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि जर हे फॅटमध्ये किंवा आपल्या ज्या बॉडीमध्ये फॅट जे आहे टिश्यूमध्ये त्याच्यामध्ये हे डिपॉझिट होऊ शकतं. आणि हे डिपॉझिट जर झालं तर जी तुमची इकोसिस्टीम आहे ना त्याच्यावरती ह्याचे इकोलॉजिकल इफेक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. ओके, म्हणजे जर ॲनिमल्स जर कन्सिडर केले म्हणजे DDT ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून आपण स्प्रे करतो आणि समजा एखाद्या प्लांट मटेरियलवरती किंवा सपोज कशावरती जर ते पडलं तर ते टिश्यूमध्ये डिपॉझिट होतं. प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील त्यांच्या त्या टिश्यूमध्ये ते डिपॉझिट होतं. ते डिपॉझिट झाल्यानंतर जेव्हा त्याची डेथ होणार तेव्हा त्याचे जे कंटेंट आहेत ते तिथं ॲज इट इज राहतात आणि त्याचा मग इफेक्ट जो आहे तो इकॉलॉजिकल सिस्टीम म्हणजे आपले जे इकोसिस्टीमचे पिरॅमिड्स आहेत ना, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा टाईपचे जे एकामेकावरती डिपेंड असणारी ही जी फूड चेन आहे ना त्याच्यावरती ह्याचा इफेक्ट होऊ शकतो. हे असे ह्याचे इफेक्ट आहेत आणि युजेस आहेत. ओके, तर एकंदरीत 6 टाईपचे पॉलीहॅलोजन कंपाऊंड आपण बघितलेले आहेत बघा. 6पैकी कुठलाही पॉलीहॅलोजन कंपाऊंड तुम्हाला ॲज अ यूजसाठी विचारतील किंवा ॲज अ इफेक्टसाठी 2 मार्क्सला विचारू शकतात किंवा 1 मार्कला पण ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर ओव्हरऑल एकंदरीत आजचा हा आपला शेवटचा पॉईंट होता. आपला पहिला टॉपिक 12वीशी रिलेटेड आपण कंप्लीट करतो आहे आज, ज्याचं टायटल होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. ओके स्टुडंट्स, व्यवस्थित ह्याचं प्रिपरेशन करायचं आहे. झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या रिवाईज करा. रिॲक्शनचा पार्ट मेजर असल्यामुळं मॅक्झिमम रिॲक्शन लिहून काढा आणि त्याचं प्रॅक्टिस ठेवा. ओके, नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याचा पुढचा पार्ट बघायचा आहे. थँक्यू.